डॉक्टर म्हटलं की माझ्याकडे सगळ्यात जास्त येतात ती लहान मुलं आणि मला विचारतात काका तुम्ही कलाकार आहे की डॉक्टर? म्हटलं दोन्ही. मग एक जोक सांगा ना. असाच एक जोक सांगणारा मुलगा इकडे येतोय आपल्या मम्मी बरोबर. बघूयात ते काय धमाल करतात. येत आहेत गणेश आणि चैत्राली. नमस्कार नमस्कार. वाजवा ना, एंट्रीला वाजवता ना तुम्ही, वाजवा. किती छान किती छान. निर्मिती ताई नमस्कार. तुमचे कार्यक्रम इतके आवडतात ना आम्हाला. आणि तुम्ही तर स्वप्नील इतके गोड दिसता ना. नमस्कार नमस्कार. मी सॅमची मम्मी. सॅम माहित नाही? ओ इतका गोड आणि स्मार्ट मुलगा आहे ना. सॅम टू सॅम तुमच्यासारखा आहे माझा सॅम. इतके छान जोक सांगतो ना, नुसतं भंडावून सोडतो आम्हाला. म्हणून म्हटलं इकडे घेऊन यावा, तुम्हाला 4 जोक सांगेल. बोलवते हा. सॅम बेटा सॅम. अरे लवकर ये, 5 मिनिटं आहेत आपल्याला. डिलिव्हरीच्या वेळेला नर्स बाई सारखं म्हणत होत्या 5 मिनिटात येईल 5 मिनिटात येईल. तिथेही उशीर 5 दिवसांनी आला. सॅम बेटा सॅम. मी आलो मी आलो मी आलो मी आलो. किती गोड. मम्मी मला ते वाजवायचं. आपण ना इथे उभा राहा. आपण ना ते नंतर वाजवूया. मला तर बँड वाजवायचं. अरे असं काय करतोस? आपण इथे फुबई फुलं आलोय. म्हणजे आपल्या टीव्हीवर काय असतं? फ्लॉवर पार्ट. जोक जोक अगदीच विनोदी आहे. नाही नाही, आपल्या टीव्हीवर नेहमी काय असतं? बाबांची चड्डी. करेक्ट. कार्यक्रम. कार्यक्रम कुठला असतो? हा फुबाई फू. हा मग तिकडे चालूय आपण. मग बँड आपण नंतर वाजवूया. मला आताच वाजवायची. मग तू बँड वाजव, मी तुझ्या कानाखाली वाजवते. तर बघ निर्मिती मावशी नमस्कार कर. चुंबा. सॅम बाबांनी काय सांगितलं माहितीये काय? त्यांच्यातर्फे निर्मिती मावशीला चुंबा. बघतेच आता मी. नमस्कार स्वप्नील मामा. चिंगुटा काय करते तू? मग काय, तुला किती वेळा सांगितलंय तरुण पुरुषांना बघून असं मामा नसतं म्हणायचं. पप्पा. ते कुठले एवढे तरुण? काका 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 म्हण काका. नाही 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 नाही, पप्पानी सांगितलंय त्यांना तू स्वप्नील मामाच म्हण. हो का? बरोबर, ते जाऊ दे. मगाशी नाही का मी तुम्हाला म्हंटल छान जोक सांगतो. सांग बरं एखादा सॅम. कुठलं सांगू? तो बेडरूम मधला सांगू का? तू नवरा. नाही नाही नाही, तू वाघाचा 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 सांग. वाघाचा वाघाचा. हो असं वाघ मागे लागलं असं तर काय करते? सांगतो वाघाचं. एक ना वाघ नावाचा माणूस असतो. तू त्या बाईला घेऊन ना त्या अरे सारखी बेडरूम. तू ना घोड्याचा सांग. हा घोड्याचं. नको घोड्याचं नको. चावट नाही ना. चल चावट. तू ना कुठला तरी छान तुला आठवेल असा चांगला विनोद सांग. मम्मी तो कावळ्याचा सांगू? कावळ्याचा. एक असतो पोपट. आता कावळ्याचा ठरला होता ना. मम्मी तू सुरुवात कर ना, मग तुझ्या मागून मी बोलतो. हा एक असतो कावळा. एक असतो कावळा. मग कावळा नेहमी सरळ का उडतो? सांगा बरं नाहीच येणार. सांग बरं. कारण बदक्याला शिंगत नसतात. आता बदक कुठून आला? कावळ्याचा विनोद आहे ना. कावळा सरळ उडतो कारण कावळा विचार करतो उगाच का वळा. कारण कावळा सरळ विचार करतो उगाच सरळ का वळा. विनोद चला वाजवा. आता बगड्याचा सॉलिड बगड्याचा. हा बगड्याचा. एक ना बगळा असतो. तो ना एका जंगलामध्ये गुहेमध्ये झोपलेला असतो. आता बगळा गुहेत झोपतो का? वाघ सिंह गुहेत झोपतात. मला वाटलं
बगळा गुहेत झोपतो. तुमचा अख्खा खानदानच बिंडोक आहे. बापावर गेलाय तू, बापावर. आता मला सांगा हा, बगळा नेहमी एक पाय उचलून मासिका पकडतो का पकडतो? कारण दुसरा उचलला तर तो पडेल. तो पडेल. मम्मी मम्मी मला ती पिपाणी वाजवायची आहे. ती पिपाणी नाहीये, ढोलकी आहे, ढोलकी. काय ती पिपाणी आहे? मला पाहिजे तुला ना मी वरातीत पिपाण्या वाजवायलाच पाठवणार आहे. म्हणजे तिकडे तुझ्या मित्रांची लग्न लागत असतील आणि तू त्यांच्या लग्नात पिपाण्या फुंकत असशील. बिंडो. आता लक्षात घे, शेवटचा चान्स आहे. चांगला जोक सांग, नाही तर पुडवील. मम्मी मम्मी तू मला अशी घाबरवू नकोस ना, मी नर्वस होतो ना. घरी जाऊन खरवस खायचंय ना. हा मग चला जोक सांगा. मम्मी मम्मी मला भीती वाटते. दुनियाच्या बापाशी लग्न केलंय असं झालंय. टेस्ट ट्यूब बेबी नुसती. बरं बाहेर आला तोच करपून आला. काय माझा चार्म आहे, काय माझा फॉर्म आहे, काय माझं कर्म आहे. अरे ए, आता सांगतोयस का? सांगतो. एक ना हत्ती असतो, हत्ती, आणि तो ना एका झाडावर चढतो. तर त्या झाडावर ना एक माकड बसलेलं असतं. ते माकड त्या हत्तीला बोलतं, हे हत्ती हत्ती तू इकडे काय करतो? तर हत्ती म्हणतो, मी ना सफरचंद खातो. अरे पण माकड म्हणतो, हत्ती हत्ती हे तर पेरूचं झाड आहे. हा पण माझ्या खिशात आहे ना सफरचंद. मला माहितीये माझा मुलगा हाच एक मोठा विनोद आहे. पण काय करणार, शेवटी आईचं मन आहे ना ग माझ्या शोन ग. बरं तुमचे आभार, झी मराठीचे फूबाई फूचे आभार. तुम्ही याला इथे जोक द्यायला, जोक सांगायला चान्स दिलात. म्हणजे तसे इथे आनंद इंगळे, वैभव मांगले आहेतच जोक सांगायला, पण त्यात ह्याची भर पडली. चला आता निघूया. टाटा कर, टाटा. बाय निर्मिती मावशी, बाय स्वप्नील मामा. पप्पा नाही रे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच खोडकर आहे बरं का तुमचा सॅम. तर बघूया तुमच्या खोडकर सॅमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय जजेसना. क्या बात. फॅन्टॅस्टिक, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की तुमच्या दोघांची स्ट्रेंथ ही आहे की तुम्ही अत्यंत नॉनसेन्स विनोद सुद्धा अत्यंत कन्व्हिक्शननी कन्वे करू शकता, जे प्रत्येकाला नाही जमत. जितकं कौतुक गणेशचं आहे फॉर युअर गेटअप, आणि तुमचं स्टायलिंग खूप सुंदर केलेलं आहे, आणि ते केस वगैरे स्पाइक केलेत. गणेश याच्या आधी असं कधी केलं होतं? नाही, पहिल्यांदाच. सांगायचंय, त्यांनी आजच्यासाठी मिशी काढली तर त्याची मुलगी रडली त्याला बघून. कसे दिसतायत आय एम शुअर मुलगी जेव्हा मार्क बघेल तेव्हा ती खुश होईल. आणि चैत्राली, आय थिंक तू इतकी छान त्याला साथ दिलीस बिकॉज यू आर द अँकर इन द स्क्रिप्ट. जितकं तू छान होल्ड केलंस तितकं त्याला सुटता आलं, तितकं त्याला एन्जॉय करता आलं त्याचं स्क्रिप्ट. सो यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. चैत्राली, खूप गोड दिसतेस तू. तुला मुलगी आहे, तिचं काय नाव? शुभवी. म्हणजे शुभवीची मम्मी आणि एक सॅमची मम्मी. आता तू सॅमची पण मम्मी झालेली आहेस, बरोबर? छोट्याशा सॅमला मावशीकडून खाऊ हवा. क्या बात आहे. चॉकलेट मिळवलं शेवटी. फायनली. तर आता जाणून घेऊयात किती गुण मिळालेत निर्मितीताई. एवढं सगळं कौतुक झाल्यावर काही आश्चर्य नाही येतात. 10 पैकी 10 गुण. सॅम परीक्षेत पास झालेला आहे आणि तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.